रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आपण सगळे इथे जमलेलो आहोत. रौप्य महोत्सवी वर्ष गाठणं एवढं काही सोपं नसतं. कुठलीही गोष्टीची सुरुवात करणं खूप सोपी असते, पण ते टिकून ठेवून ती वाढवणं हे खूप कठीण काम असतं. तर ते काम चारकोप शाखेने फार सुंदर रीतीने केलेलं आहे. आणि गोसावी साहेबांनी जे बीज रोवलं त्याचा आज जो वृक्ष झालेला आहे, त्यामुळे त्यांना नक्कीच ह्याच्यातनं आनंद मिळाला असेल. त्यांचं कुटुंब संपूर्णपणे त्यांनी वाहून घेतलेलं आहे जीवनविद्याच्या कामासाठी, कार्यासाठी. आणि असे बरेच लोक या कार्यात सहभागी झालेले आहेत. सगळ्यांची नावं काय मी घेऊ शकत नाही, पण त्यातल्या त्यात नाव घ्यायचं तर आपली शीतल गोरे आणि त्यांचं कुटुंब, त्यांनी या शाखेला वाढवण्यासाठी खूप 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 कष्ट, तन मन धनाने त्यांनी कार्य केलं. त्यांचं घर म्हणजे जीवविद्या मिशनचं ऑफिसच होतं म्हणजे आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी या वृक्षाला जे काही सिंचन करायचं होतं ते केलं. आणि त्यांना समर्थपणे साथ दिली ती आपल्या उमेश पांगमनी. जरा मोठ्या टाळ्या व्हायला पाहिजे. आपला आजची जी थीम आहे ती कृतज्ञतेची थीम आहे. या उत्सवाची थीम कृतज्ञतेची आहे. खरी म्हणजे ही थीम असता कामा नये, हे आपलं लाईफ व्हायला पाहिजे. प्रत्येक क्षणाक्षणाला कृतज्ञ राहणं ही आपली लाईफस्टाईल व्हायला पाहिजे खरं म्हणजे. त्यामुळे ती एका उत्सवापुरती किंवा एका दिवसापुरतीची स्कीम नसते, तर ती असते ती आपल्या आयुष्यभराची. म्हणून मला वाटतं की सद्गुरू इज अ गिफ्ट ऑफ लाईफ. आपल्यासाठी, आपल्या सगळ्या जीवनविद्या मिशनसाठी सद्गुरू इज अ गिफ्ट फॉर अस, गिफ्ट ऑफ लाईफ. आणि सद्गुरूंनी जी जीवनविद्या आपल्यामध्ये रुजवली, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जर धागा कुठला असेल तर ते म्हणजे कृतज्ञतेने स्मरण. हा सर्वात महत्त्वाचा धागा संपूर्ण जीवनविद्येच्या तत्त्वज्ञानामध्ये आपल्याला दिसतो. त्यामुळे कृतज्ञतेने स्मरण करणं should be your way of life. If Sadguru is a gift of life, कृतज्ञतेने स्मरण करणं should be a way of life. आणि ह्या जीवनविद्येच्या कार्यामध्ये सतत भाग घेत राहणं should be your part of the life, असं मला म्हणून ही जी गिफ्ट आपल्याला मिळाली आहे सद्गुरूंची, त्या गिफ्टचं आपण योग्य त्याचा उपयोग करून घेतला नाही तर काय फायदा नाही. म्हणून चारकोप शाखेने हे जे सद्गुरूंचं गिफ्ट होतं ते जपून ठेवलं आणि ते वाढवलं. आणि आज कार्य त्यांचं चारकोप फक्त चारकोपपुरती मर्यादित न राहता त्यांनी बऱ्याच शाखेमध्ये जाऊन, सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोवा शाखेचं जे काय म्हणतात त्याला, गोवा शाखा जी उभारी, त्याच्यामध्ये सुद्धा चारकोप शाखेचं खूप मोठं योगदान आहे. नागपूर शाखेमध्ये त्यांचं योगदान आहे. अशा बऱ्याच शाखेमध्ये जाऊन त्यांनी कार्याला मदत केलेली आहे. म्हणून सद्गुरूंच्या वतीने मी पुन्हा एकदा चारकोप शाखेचं खूप खूप कौतुक करतो. त्यांचं कार्य असंच बहरू दे आणखीन. हल्लीच मी त्यांना सांगितलं आहे की आता चारकोपच्या एरियामध्ये पूर्वी मराठी लोक खूप होते, आता हिंदी वस्ती पण खूप वाढत चाललेली आहे. तेव्हा आपली जीवनविद्या हिंदी भाषिकापर्यंत पोचवणं हे आता चारकोप शाखेने ध्येय धरलं पाहिजे. आणि हळूहळू संपूर्ण हिंदी भाषिकसुद्धा आपल्यामध्ये आले पाहिजे. हे मला वाटतं त्यांनी आता पुढलं
आपला एक हेतू किंवा ध्येय ठरवायला हरकत नाही. आणि ऑलरेडी त्यांच्याकडे बरीच हिंदी भाषिक माणसं आहेत, त्यांचा जर उपयोग करून घेतला तर आपण नक्की हिंदी भाषिकापर्यंत पोहोचू शकतो. असो, आजचा विषय जो मला दिला आहे तो म्हणजे कृतज्ञता यशाचा पासवर्ड. खरं म्हणजे कृतज्ञता हा जीवनाचाच पासवर्ड आहे, जीवनाचाच तो पासवर्ड आहे. मला तर कृतज्ञतेवर एवढं भरभरून बोलावंसं वाटतं नेहमी. कृतज्ञतेशिवाय तुम्ही आयुष्यात सुखी होऊ शकत नाही, समाधानी होऊ शकत नाही, यशस्वी होऊ शकत नाही, काहीच तुम्ही करू शकत नाही कृतज्ञतेशिवाय. आणि आपण ते कृतज्ञतेशिवाय करतो म्हणून आज संपूर्ण जगामध्ये, सगळ्या संस्थेमध्ये, सगळीकडे तुम्हाला आज जी दुःख दिसत आहेत, कटकटी दिसत आहेत, प्रॉब्लेम्स दिसत आहेत, या सगळ्याला कारण लॅक ऑफ ग्रॅटिट्यूड, कृतज्ञतेचा अभाव हा सर्वात महत्त्वाचा विषय आज संपूर्ण जगाला भेडसावतोय. थँक्यू म्हणतो आपण, थँक्यू म्हणणं हे मेकॅनिकल झालेलं आहे, पण या थँक्यूमध्ये कुठेच भावना नसतात, ओलावा नसतो. कृतज्ञता खरं म्हणजे अशी गोष्ट आहे की तिचा आपल्याला कायम विसरच असतो. थोडक्यात जर सांगायचा, प्रत्येक क्षण, आपल्या आयुष्याचा जो प्रत्येक क्षण आहे हा खरा व्हॅल्युएबल आहे. कारण हे लाईफच मोठं व्हॅल्युएबल आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे जीवन आपण जे जगतो आहे त्या प्रत्येक क्षणाला खूप महत्त्व आहे आणि तो क्षण आपण एन्जॉय केला पाहिजे, त्या क्षणाची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. असं करत करत आपलं लाईफ गेलं पाहिजे खरं म्हणजे. कारण जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंतच लाईफ आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून प्रत्येक क्षणाक्षणाला कृतज्ञतेचं हा धागा आपल्याला नेहमी जवळ ठेवला पाहिजे. म्हणून सद्गुरू जेव्हा म्हणतात की प्रत्येक क्षण हा सण व्हायला पाहिजे, तेव्हा प्रत्येक क्षण हा कृतज्ञतेने भरला गेला पाहिजे, तरच तो प्रत्येक क्षण हा सण होऊ शकतो, हे नक्की लक्षात ठेवायचं. म्हणून आहे त्याची कृतज्ञता आपल्याला नाही झाल्यानंतर येते. आहे त्याची कृतज्ञता ती गोष्ट नाही झाल्यानंतरच आपल्याला कळते. म्हणून प्रत्येक क्षणाची कृतज्ञता आपण बाळगत नाही आणि त्याचमुळे आपण आयुष्यात प्रत्येक क्षण आनंदाने जगू शकत नाही, लक्षात ठेवा. कारण आपण नेहमी पुढेच बघतो, आपलं नेहमी पाहणं पुढेच असतं. आहे तिथे पाहणं आपण शक्यच होत नाही आपल्याला. तुम्ही बघा, आता ह्या क्षणाला तुमचं आयुष्य चाललेलं आहे, पण तुम्ही सतत पुढे काय करायचं, पुढे कसं मिळवायचं काहीतरी, याच्याच मागे असतात. त्यामुळे हा क्षण खरं म्हणजे हा क्षणाला तुमच्याकडे जे जे आहे आणि त्याच्यातलं सर्वात अमूल्य म्हणजे तुमचा प्राण आहे, हे खरं खूप कृतज्ञता व्यक्त करण्यासारखी गोष्ट आहे, लक्षात ठेवायची. त्याची किंमत आपल्याला कधीच कळणार नाही. म्हणून नेहमी कुठलीही पुस्तकं आता तुम्ही बघितली त्याच्यामुळे ते नेहमी म्हणतात की आपण उद्या नाही असं समजून चाला. रोज नका समजू, असं निगेटिव्हिटी नको आपल्याला, पण एक लक्षात ठेवा की पुढल्या क्षणाला आपण नाही आहोत. तर तुम्हाला विचारलं तर काय आपल्याला करायचं राहिलं आहे, तर तुमच्या डोक्यामध्ये खूप गोष्टी येतील. अरे, एवढ्या गोष्टी करायच्या राहिल्यात माझ्या. त्यामुळे हा जो आहे तो क्षण आहे ना, हा आपण प्रत्येक क्षणाला आहे ना कम्प्लिटली आनंदात जगता आलं पाहिजे आपल्याला, तरच तो क्षण आपण सण म्हणून साजरा करू शकतो. म्हणून कृतज्ञता कशाची व्यक्त करायची हा जर प्रश्न मला विचारला, भक्त प्रल्हादाला प्रश्न विचारला होता की तुझा नारायण आहे कुठे, तर भक्त प्रल्हादाने उत्तर दिलं होतं, माझा नारायण नाही कुठे.
ह्या प्रल्हादाला जो तुम्ही प्रश्न विचारला की कृतज्ञता कशासाठी व्यक्त करायची, कशाची व्यक्त करायची, तर हा प्रल्हाद सांगेल कशाची व्यक्त नाही करायची ते मला सांगा. सतत जर तुम्ही कृतज्ञ राहिला तरच तुम्ही आनंदी राहा, हे लक्षात ठेवा. हे करून बघा. कारण काय होतं माहिती आहे, आपण सतत पुढल्या गोष्टीचा विचार करत असतो, त्यामुळे आपण कधीच सुखी नसतो. या क्षणाला बघा, तुमची सतत तक्रार चालू असते. काय असतं आपली, सतत आपण कंप्लेंट करत असतो, कंप्लेंट आणि कंपॅरिझन, ह्या दोन गोष्टी आपण सतत करत असतो. कंप्लेंट म्हणजे काय, जरा जरी बायकोनी चहा गरम दिला नाही तरी हा चिडला. चहा जरा गरम नाही, थंड झाला, चिडला. आज भाजी बरोबर झाली, चिडला. अरे बघा जरा बाहेर बघा काय चाललंय ते. ज्यांना खायला मिळत नाही ना, त्यांच्याकडे बघा जरा काय चाललंय ते. तुम्हाला कळेल की आपल्याला खायला मिळतंय ना, हे खूप मोठी देवाची कृपा आहे आपल्यावर. खरं म्हणजे तुम्ही थोडासा विचार करा, तुमच्याकडे जे जे आहे ना त्याचा विचार करा, आणि जे लोकांकडे नाही त्यांचा विचार करा. आपण नेहमी विचार कोणाचा करतो, ज्यांच्याकडे भरपूर आहे त्यांचा आपण विचार करत बसतो आणि आपण दुःखी होत राहतो. म्हणून कृतज्ञता कोणाची व्यक्त करायची हा जर प्रश्न मला विचारला तर मी सांगतो नेहमी, जो आहे, जे आहे, ज्याच्यामुळे आहे आणि जे हवं आहे, सर्वांसाठी जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली तर सर्व गोष्टी तुमच्याकडे येतील. पुन्हा सांगतो, जो आहे, जे आहे, ज्याच्यामुळे आहे आणि जे तुम्हाला हवं आहे, त्या सर्वांसाठी जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली तर ह्या कृतज्ञता चुंबक असल्यामुळे तो संपूर्ण या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित करून घेईल आणि तुम्हाला आयुष्यामध्ये काहीही कमी पडणार नाही, एवढी गॅरंटी कृतज्ञता देते. म्हणून मी एका प्रवचनात मागे असं म्हटलं होतं की हुशार माणसं खूप आहेत आणि सगळेच स्वतःला हुशार समजतात, सगळेच स्वतःला बुद्धिमान समजतात. पण सद्गुरूंनी सांगितलं की बुद्धिमंत आणि हुशारी याच्यामध्ये खूप फरक आहे. बुद्धिमान आणि हुशारी, इंटेलिजन्स आणि विजडम याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. इंटेलिजंट माणूस हा शहाणाच असेल सांगता येत नाही, खरं म्हणजे नसतोच, कारण तो स्वतःला खूप मोठा इंटेलिजन्स समजतो आणि शहाणपण त्याच्याकडे कधीच येत नाही. कारण शहाणपण येण्यासाठी तुम्हाला लोकांचं ऐकायला लागतं, ज्ञान घ्यायला लागतं, अनुभव यायला लागतो, हे सर्वातनं शहाणपण निर्माण होतं. पण आपण बुद्धिमान स्वतःला समजतो आणि आपल्याकडे शहाणपणाचं वावडं असतं. म्हणून बुद्धिमान म्हणजे कोण, इंटेलिजंट म्हणजे तज्ज्ञ, स्पेशलिस्ट. इंटेलिजंट म्हणजे तज्ज्ञ. म्हणून जो माणूस तज्ज्ञ असतो तो जर कृतज्ञ राहिला तर तो सुज्ञ होऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं. जो माणूस तज्ज्ञ आहे म्हणजे बुद्धिमान आहे तो जर सतत कृतज्ञ राहिला, कारण कृतज्ञ हेच शहाणपण आहे, तो जर कृतज्ञ राहिला तर मात्र तो नक्कीच सुज्ञ होऊ शकतो. आपल्याला सुज्ञ व्हायचं आहे. तज्ज्ञ तर आपण आहोतच, प्रत्येकजण आपापल्या फील्डमध्ये तज्ज्ञ आहेच, पण सुज्ञपणाची कमी आहे. म्हणून कृतज्ञ हेच शहाणपण आहे. म्हणून कृतज्ञ जर तुम्ही राहायला सुरुवात केली तर तुम्ही सुज्ञ व्हाल, म्हणजे खऱ्या अर्थाने शहाणे व्हाल आणि खऱ्या अर्थाने सुखी व्हाल. म्हणून आपण जेव्हा यशाचा पासवर्ड म्हणतो, कृतज्ञता हा यशाचा पासवर्ड म्हणतो. आता यश म्हणजे काय असतं, यश म्हणजे काहीतरी डेस्टिनेशन नाही आहे की एकदा मिळालं की संपलं, असं यश नसतं. ही गोष्ट प्रत्येक पावलोपावली आपल्याला लागत असते. लहानपणी यशाची डेफिनेशन वेगळी असते, आणखीन मोठे झाल्यानंतर यशाची डेफिनेशन बदलत जाते आणि आणखीन सिनियर सिटीजन झाल्यानंतर यशाची डेफिनेशन बदलते.
म्हणून प्रत्येक आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर यश म्हणजे काय हे जर तुम्ही विचारलं तर तुम्हाला प्रत्येकाचं आन्सर वेगळं मिळेल. लहानपणी आपण जर त्याला विचारलं की यश म्हणजे काय, तर तो म्हणणार शाळेमध्ये जर पहिला नंबर आला माझा तर मग मी यशस्वी झालो. 10वीमधला मुलगा सांगणार मी 10वीमध्ये जर 95% मार्क मिळवले तर मी यशस्वी झालो. त्याच्यानंतर त्याला जी प्रोफेशन पाहिजे ते मिळालं की त्याला वाटतं आपण यशस्वी झालो. त्याच्यानंतर त्याला जॉब मिळाला की त्याला वाटतं आपण यशस्वी झालो. त्याच्यानंतर लग्न केलं की त्याला वाटतं आपण यशस्वी झालो. म्हणून आयुष्याच्या किंवा जीवनाच्या प्रत्येक टप्प्याटप्प्यावर यश ही गोष्ट बदलत जाते, लक्षात ठेवायचं. म्हणजे थोडक्यात आपल्याला यश सतत पाहिजे, सतत पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला यश पाहिजे असतं आणि ते जर नाही मिळालं तर आपण दुःखी होतो. मग हे यश मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? आपण मोठे झाल्यानंतर आपल्या पुढे एक ध्येय असतं. त्या ध्येयाच्या दिशेने आपण जेव्हा जातो आणि ते ध्येय आपण जेव्हा गाठतो तेव्हा आपल्याला वाटतं आपण यशस्वी झालो. मग हे ध्येय गाठताना केवढ्या तरी गोष्टी लागतात. आपल्याला आयुष्यामध्ये एखादा बिझनेस जर आपण केला आणि तो बिझनेस जर सक्सेसफुल करायचा असेल, यशस्वी करायचा असेल, तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी लागतात. कारण सुरुवातीला पैशाचं भांडवल लागतं, नंतर हळूहळू त्याच्यामध्ये आपल्याला कष्ट करायला लागतात, प्रयत्न करायला लागतात. प्रयत्न करताना बऱ्याच लोकांची साथ लागते, त्याला निर्णय लोक तुम्हाला बरोबर घेऊन जायला लागतात. आणि त्याच्यानंतर तुमच्या प्रत्येकाशी संबंध चांगले असायला लागतात. कस्टमर्सची म्हणा, तुमच्या एम्प्लॉईजची म्हणा, सगळ्यांशी संबंध आपल्याला चांगले ठेवावे लागतात. याला रिलेशनशिप म्हणतात. नंतर कम्युनिकेशन आपल्याला चांगलं करता यायला लागतं. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतरच आपण एखाद्या बिझनेसमध्ये यशस्वी होतो, लक्षात ठेवा. आणि यशस्वी म्हणजे त्याचं जे टार्गेट असतं तिथपर्यंत तो यशस्वी झालेला असतो आणि पुन्हा तो आपलं टार्गेट वाढवत नेतो. म्हणून यश इज अ प्रोसेस, लक्षात ठेवा. सक्सेस इज अ प्रोसेस, नॉट अ डेस्टिनेशन. म्हणून आपल्याला ह्या प्रोसेसमध्ये एकच गोष्ट कायम लागणार आहे, ती म्हणजे कृतज्ञता, हे लक्षात ठेवा. ही कृतज्ञता बरोबर घेऊन तुम्ही जर फिरला, कुठेही जा, ह्या कृतज्ञतेला बरोबर घेऊन जा आणि तुम्ही सक्सेसफुल होता की नाही बघा. आपल्याला काय झालं माहिती आहे, आपल्याला जे आपल्याला मिळतं ना त्याच्याबद्दल आपल्याला किंमत नसते त्याची. म्हणून मगाशी मी बायकोचं उदाहरण दिलं. बायकोबरोबर लोक कशी वागतात ते बघा. आपल्याकडे मी नेहमी सांगत असतो, व्हॉट्सअपवर घरी आल्यानंतर परवाच मी कुठेतरी बघितलं, कुठल्या तरी एअरपोर्टवर कुठे बघितलं, कपल बसलेलं आहे, 2 मुलं आजूबाजूला खेळत आहेत आणि ते दोघेही कपल आपल्या व्हॉट्सअपवर बिझी आहेत कम्प्लिटली. गोव्याच्याच एअरपोर्टला बघितलं. बाजूला ते दोघे बसलेले आहेत, दोघे एकमेकांशी बोलत नाही आहेत, दोघे आपापलं व्हॉट्सअप घेऊन बसलेले आहेत. मुलं बिचारी तिकडून इकडे होत आहेत, त्याच्या जवळ जात आहेत, ते बाजूला त्याला करतायत, लक्ष पण देत नाही त्या मुलांकडे. म्हणजे परिस्थिती अशी आहे की आपलं कुटुंब हे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं, तरी आपण त्या बायकोकडे लक्ष देत नाही. नेहमीच ते काय बोलायचं तिच्याशी. दुसरं कोण आलं तर बोलायला इंटरेस्ट असतो, बायकोशी बोलायला इंटरेस्ट नसतो. ज्यांना मुलं होत नाही त्यांना मुलाची किंमत, ज्यांना आहे त्यांना किंमत नाही. ज्यांना मुली झाल्या त्यांना मुलगा पाहिजे, मुलगा झाला त्यांना मुली पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जे नाही आहे ना ते आपल्याला नेहमी पाहिजे असतं. बायकांच्या बाबतीत बघा ना, ज्यांचे कुळे केस आहेत त्यांना सरळ पाहिजे असतात. मग 5,000 रुपये खर्च करून सरळ करून घेतील, कळलं. आणि ज्यांचे सरळ आहेत ते कुळे करून घेतात पुन्हा 5,000 रुपये देऊन. पुरुषांची केस वेगळीच आहे, आहेत ते टिकवले तरी खूप झाले. माझेच कुळे होते तेव्हा कृतज्ञ राहिलो नाही म्हणून ही परिस्थिती झाली. असो,
एकदा एक व्हॉट्सअपवर एक मस्त मेसेज आला होता, आपल्या बायकोला डिलीट करून बघा. हल्ली डिलीट शब्द वापरतो आपण, हल्ली सगळे शब्द वेगळे आहेत, पूर्वीचे शब्द गेलेत. तुम्ही एकदा बायकोला आपल्या आयुष्यामधनं डिलीट करून बघा आणि मग काय होतं ते बघा. सकाळी उठल्यानंतर ऑफिसला जाताना हे नाही ते नाही, धावा धाव. पण बायको आपली सगळ्या गोष्टी आपल्या हातात आणून देते, किंमत नाही. मग एक दिवस दिलं नाही, उशीर झाला, ओरडा ओरड, काय अक्कल आहे की नाही, अक्कल बिकल काढून मोकळे. सांगायचा मुद्दा काय, बायको आहे त्याची किंमत नाही, मुलं आहेत त्याची किंमत नाही, कशाचीच आपल्याला किंमत नसते. आणि ही किंमत करणं म्हणजेच कृतज्ञता. लक्षात ठेवा, ही किंमत कळणं आणि किंमत करणं यालाच कृतज्ञता म्हणतात. म्हणून एक लक्षात ठेवा, आपल्याकडे जे जे आहे ना, हे शरीर जे जे आहे, मी मगाशी म्हटलं जे आहे, जो आहे मी नंतर बोलतो, जे जे आहे आपल्याकडे त्याची जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करत राहाल सतत, कृतज्ञता हे अनुसंधान पाहिजे, अनुसंधान, सतत स्मरण पाहिजे आपल्याला. सतत कृतज्ञतेने स्मरण करणं हेच खरं म्हणजे जीवनविद्या आहे. जीवनविद्या म्हणजे काय वेगळी नाही आहे. जो माणूस सतत कृतज्ञतेने स्मरण करतो, मग ते सद्गुरूंचं असू दे किंवा आतल्या ईश्वराचं असू दे किंवा आपल्या कुटुंबाचं असू दे, आपल्या शेजाऱ्यांच्या मित्रमैत्रिणीचं, सर्वांचं जेव्हा तुम्ही कृतज्ञतेने स्मरण करताना तेव्हाच तुम्ही जीवनविद्या जगता, हे लक्षात ठेवा. जीवनविद्या जगणं म्हणजे काय हो, जीवनविद्या जगणं म्हणजे कृतज्ञतेने सतत स्मरण असणं म्हणजे जीवन जगणं, हे लक्षात ठेवा. म्हणून खरं म्हणजे यशाचा फॉर्म्युला, सुखाचा फॉर्म्युला, आरोग्याचा फॉर्म्युला, कौटुंबिक सौख्याचा फॉर्म्युला एकच, तो म्हणजे कृतज्ञतेने स्मरण. कारण आपण जेव्हा आपल्याला यशस्वी म्हणतो तेव्हा आपण सर्वांगाने यशस्वी होणं गरजेचं आहे. नाही तर काय, इथे घटस्फोट आणि इथे मोठा व्हाईस प्रेसिडेंट, काय उपयोग. म्हणून तुम्ही बिझनेसमध्ये मोठे व्हायलाच पाहिजे, त्याचबरोबर कुटुंबामध्ये सुद्धा सौख्य तुम्हाला मिळालं पाहिजे, त्याचबरोबर आरोग्य चांगलं पाहिजे. आरोग्य नसेल तर काहीच नाही ना. म्हणून आरोग्य पण पाहिजे, कौटुंबिक सौख्य पण पाहिजे, आपल्याला सोशल लाईफ पण चांगलं पाहिजे, मित्रमैत्रिणी पाहिजे, आपल्याला जीवनविद्या मिशन पाहिजे, आपल्याला सद्गुरू पाहिजे, आपल्याला जो आहे आतला तो पण पाहिजे. हे जर सर्व पाहिजे असेल ना, तर प्रत्येकाच्या ठिकाणी कृतज्ञतेने स्मरण करा की ते तुम्हाला मिळालंच. समजा सद्गुरूंचं कृतज्ञतेने स्मरण करा, सद्गुरू तुम्हाला मिळालेच, लक्षात ठेवा. ज्यांचं तुम्ही कृतज्ञतेने स्मरण कराल ती गोष्ट तुमच्याकडे आकर्षित होईल. हा नियम आहे, आकर्षणाचा नियम. ज्याचं कृतज्ञतेने स्मरण कराल ती गोष्ट तुमच्याकडे येईल. मग ती वस्तू असू दे, वास्तू असू दे, आत्मवस्तू असू दे, नाही तर वास्तव असू दे. मी चार गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे आत्मवस्तू, त्याला पण वस्तूच म्हणतात. ह्याला वस्तू का म्हणतात माहिती आहे का, कारण जिथे तू म्हणजे तो वास करतो ती वस्तू. म्हणून ही जे आत्मतत्व हे जे आपल्याकडे आहे त्याला आत्मवस्तू म्हणतात. ही आत्मवस्तू असू दे किंवा वस्तू असू दे, कुठलीही वस्तू, मग ते घर असू दे, गाडी असू दे, कुठलीही वस्तू असू दे, ही वस्तू तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कृतज्ञतेने त्याचं स्मरण केलं पाहिजे. त्याचं कृतज्ञतेने स्मरण केलं तरच ती वस्तू तुमच्याकडे आकर्षित होईल. तुम्ही म्हणा हे काय तुम्ही बोलताय, वस्तूमध्ये काय आकर्षण होईल, वस्तूला काय लाईफ आहे, वस्तू कशी काय आकर्षण होऊ शकते. एक लक्षात ठेवा, आज सायन्सनी सद्गुरू जे जे म्हणतात ते सायन्स मान्य करते. आता मोठ्याने टाळ्या व्हायला पाहिजे. परवाच मी डॉक्टर हेगडे, एक मोठे डॉक्टर आहेत, त्यांचं एक लेक्चर यूट्यूबवर आलं आहे. त्यांनी जे जे सांगितलं ते सगळं
आज रिसर्च सांगतो जे सद्गुरूंनी 60 वर्षापूर्वी सांगितलेले. त्यांनी सांगितलं इलनेस म्हणजे अनारोग्य, म्हणजे आपलं आरोग्य खराब झालं की आपण त्याला इलनेस म्हणतो, आणि वेलनेस म्हणजे आरोग्य चांगलं. तर त्यांनी काय म्हटलंय, जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इलनेस येतं. हा इलनेसचा पहिला जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इलनेस येतो, आणि जेव्हा आपण वी म्हणतो तेव्हा वेलनेस येतो, असं सांगितलं. आता ते सगळेजण यायला लागले वीवर. इतके दिवस करत होते, आता वीवर यायला लागले. म्हणजे आता त्यांनी रिसर्च केला याच्यावर, अमेरिकेत रिसर्च झालेला आहे. आणि आपण जेव्हा करतो ना तेव्हा आपण इलनेसमध्ये जातो, म्हणजे आपलं आरोग्य खराब होतं. आणि आपण जेव्हा वी म्हणतो तेव्हा वेलनेस येतं. काय एक स्टडी केला लोकांनी. म्हणून त्यांनी सांगितले की हेल्थ चांगली ठेवायची असेल, बघा कुठे कुठे संबंध आहे. तुम्हाला जर हेल्थ चांगली ठेवायची असेल, आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर त्यांनी सांगितलं की प्रेमाने काम करा. कोणी सांगितलं? सद्गुरूंनी अगोदर सांगितले, लव वर्क. नंतर दुसरं काय सांगितलं, कंपॅशनेट राहा, लोकांची करुणा करा, करुणा. सद्गुरूंनी अगोदर सांगितले. तो एवढंच 2 बोलला, सद्गुरूंनी 7 सांगितले, 7 सांगितले. सांगायचा मुद्दा काय, त्यांनी आता वेलनेसची डेफिनेशन केली आहे की कंपॅशनेट आणि पॅशनेटली जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुमचं आरोग्य चांगलं राहतं, आणि तेच खरं आरोग्य असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून आरोग्याचा संबंध आपण कृतज्ञतेशी येतो. कारण आपण जेव्हा कामावर प्रेम करा म्हणतो तेव्हा ते कृतज्ञतेने प्रेम करायचं असतं त्याच्यावर. म्हणून एक लक्षात ठेवा, पूर्वी म्हणायचे माइंड आणि मॅटर असं म्हणायचे. माइंड आणि मॅटर, मन वेगळं आणि वस्तू वेगळी असे म्हणायचे. माइंडवरनंच मॅटर निर्माण होतं असं म्हणायचे. आता ते म्हणतात देर इज नो मॅटर, आहे ते सगळं एनर्जीच आहे. जगामध्ये सगळीकडे जे भरलंय ते एनर्जीच भरली आहे, ज्याला आपण चैतन्य शक्ती म्हणतो. म्हणजे आज जगाने मान्य केलेलं आहे, अमेरिकेमध्ये रिसर्चनी मान्य केलं आहे की देर इज नो मॅटर एज सच, एव्हरीथिंग इज एनर्जी ओनली. सांगायचा मतलब काय, की वस्तू असू दे किंवा वास्तू असू दे, वास्तू म्हणजे घर, किंवा वास्तव असू दे, कुठलीही सिच्युएशन असू दे, या सर्व गोष्टीला तुम्हाला जर हँडल करायचं असेल आणि त्याच्यातनं आपल्याला यश मिळवायचं असेल, तर त्याच्यासाठी कृतज्ञतेने स्मरण ही एकच गोष्ट आहे. लक्षात ठेवा, कृतज्ञतेने स्मरण. कृतज्ञतेने स्मरण करा तर सर्व दुःखाचं मरण होईल. लक्षात ठेवा, सर्व दुःखाचं मरण आहे त्याच्यावर. अहंकाराचं मरण सुद्धा त्याच्यातच आहे, कृतज्ञतेने स्मरण करण्यामध्ये. म्हणून कुठली वस्तू ही तुमच्याकडे आकर्षित होऊ शकते, कारण त्याला पण एनर्जीच आहे. आपल्याला जगदीशचंद्र बोसनी सांगितलं की प्रत्येक वनस्पतीमध्ये लाईफ आहे आणि प्रत्येक वस्तूमध्ये लाईफ आहे. लक्षात ठेवायचं. म्हणून आपण ती वस्तू नुसती कृतज्ञतेने त्या वस्तूबद्दल जरी आपण बोललो, कृतज्ञतेने आपण त्याचं स्मरण केलं, तरी ती वस्तू आपल्याकडे येऊ शकते. एवढी ताकद या कृतज्ञतेमध्ये आहे. करून बघा, सगळ्या गोष्टी करून बघण्यासारख्या आहेत. म्हणून सद्गुरू म्हणतात जे जे तुझ्याकडे आहे, म्हणजे कुटुंब आहे, हे शरीर जे देवाने दिलेलं आहे, या शरीराबद्दल सतत कृतज्ञ राहा. प्रत्येक पार्टबद्दल कृतज्ञ राहा, प्रत्येक पार्टबद्दल. बिलियन्स ट्रिलियन्स सेल्स आपल्या ह्याच्यामध्ये आहे. प्रत्येक सेलसाठी तुम्ही कृतज्ञ राहिलं पाहिजे. प्रत्येक सेल तुम्हाला यशस्वी करून देईल. कारण हे सगळे सेल एकमेकाशी कोऑर्डिनेट करत असतात, सगळे ऑर्गन एकमेकाशी कोऑर्डिनेट करत असतात. सगळं काहीतरी अचंबित करणारी गोष्ट आहे. आणि हे सगळं जर तुम्हाला नीट ठेवायचं असेल तर कृतज्ञतेने प्रत्येक अवयवाचं स्मरण करा, प्रत्येक अवयवाचं.
म्हणून सबंध दिवस बसून करायला नको स्मरण. मग त्याच्यासाठी सद्गुरूंनी काही आयडियाज दिलेले आहेत आपल्याला. जेव्हा जेव्हा तुम्ही कुठलाही तुमचा अवयव वापरता तेव्हा त्या अवयवाची कृतज्ञता व्यक्त करा आणि वापरा. सकाळी तुम्ही उठला हे एक मोठं काय म्हणतात त्याला, आपल्यासाठी खूप सुखाचा दिवस आहे तो. सकाळी उठल्यानंतर डोळे उघडल्यानंतर आपल्याला दिवस दिसतोय हे एक मोठं आपल्यासाठी भाग्याचं लक्षण असतं. म्हणून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीचं जर कृतज्ञतेने स्मरण केलं तर तुमचं आयुष्य क्षणाक्षणाने सुखी आणि यशस्वी व्हायला लागेल. क्षणाक्षणाला आणि क्षणाक्षणाने म्हणजे काय, प्रत्येक क्षण हा सुखी असेलच आणि प्रत्येक क्षणाक्षणाने तुम्ही आणखीन यशाच्या पायऱ्या चढायला सुरुवात करा. मग ह्याच्यासाठी काय, आपल्याकडे काय काय आहे? आपल्याकडे कुटुंब आहे, आपल्याकडे शरीर आहे, आपल्याकडे मित्रमैत्रिणी आहेत, आपल्याकडे आपले सहकारी आहेत, सगळे आहेत. संस्थेमध्ये काम करताना कार्यकर्ते आहेत. ह्या प्रत्येकाचं जर तुम्ही कृतज्ञतेने स्मरण केलं तर ते सगळेजण एकमताने एक दिलाने काम करतील. स्मरण नाही केलं तर मग भांडण सुरू. स्मरण नाही केलं की भांडण. कारण कृतज्ञता ही गोष्ट खूप कठीण आहे, एवढी वाटते एवढी सोपी नाही आहे. कारण आपल्याला प्रत्येक गोष्ट गृहीत धरण्याची सवय झालेली आहे. प्रत्येक गोष्ट गृहीत, मगाशी मी सांगितलं, बायको गृहीत धरली, आई वडील गृहीत धरले, सगळ्यांना आपण गृहीत धरत असतो. देश आपण गृहीत धरतो, समाज गृहीत धरतो, सगळं आपण गृहीत धरतो. म्हणून आज सगळीकडे कलह चाललेले आहेत, भांडणं चाललेली आहेत. राष्ट्राबद्दल आपल्याला काहीच पडलेलंच नसतं. राष्ट्राबद्दल काहीच पडलेलं नसतं. परवा एक गोष्ट वाचली सांगतो. एक सुंदर तरुणी, सुंदर म्हणजे फॅशनेबल, प्लेनमध्ये गेली बसायला. प्लेनमध्ये गेल्यानंतर तिच्या बाजूला तिच्या नशिबाने दोन्ही हात नसलेला एक माणूस बसला होता. दोन्ही हात नसलेला एक माणूस बसला होता. हिला स्टेटस तिचा जरा अफेक्ट झाला. अशा माणसाच्या जवळ मी कशाला बसणार? स्वतःचा स्टेटस खूप मोठा ना. तर तिने लगेच एअर हॉस्टेसला बोलवलं, मला इथे बसायचं नाही या माणसाच्या जवळ. सगळे आजूबाजूचे बघत होते, कोणाला ते आवडलं नव्हतं खरं म्हणजे. पण ती काय स्वतःच्याच गुरमीमध्ये होती. तेव्हा तिने सांगितलं, मला दुसरीकडे कुठे जागा आहे का बघ, रिकामी जागा असेल तर मी तिकडे जाऊन बसते. तर एअर हॉस्टेसनी सगळीकडे बघितलं तर कुठेच रिकामी जागा नव्हती. मग तिला येऊन सांगितलं कुठेच रिकामी जागा नाही आहे. मग ती बोलली फर्स्ट क्लासमध्ये जाऊन बघ, मला फर्स्ट क्लासमध्ये जर रिकामी जागा तिथे बसव. मग ती गेली पायलटला विचारायला की असं अपग्रेड करून देऊ का कोणाला. तर पायलटने मला सांगितलं हो सांगितलं. ती परत आली एअर हॉस्टेस खुशीने, आणि आल्यानंतर तिने म्हटलं की पायलटनी परवानगी दिलेली आहे. तेव्हा ही तरुणी सुंदर म्हणजे दिखाव्याने लगेच उठली. तर ते एअर हॉस्टेस बोलली, तुझ्यासाठी नाही, तू इथेच बस, ह्या माणसाला आम्ही फर्स्ट क्लासमध्ये नेऊन बसवणार आहोत. मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, तुला ह्याच्यामध्ये बसायचं नाही ना, तू इथेच बस, त्याला आम्ही नेऊन फर्स्ट क्लासमध्ये बसवणार. तर ती जरा वैतागली, पण आजूबाजूच्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या तिची जिरली म्हणून. पण त्या एअर हॉस्टेसनी त्याला का नेलं होतं याला कारण होतं, कारण तो माजी सैनिक होता. तेव्हा सर्व लोकांनी टाळ्या वाजवल्यानंतर त्यांनी सर्व लोकांना बोलून दाखवलं की ही जेव्हा माझ्याशी अशी वागली तेव्हा मला वाईट वाटलं. वाईट वाटलं का, तर मी देशासाठी माझे प्राण अर्पण करता करता माझे 2 हात गेले, युद्धावर माझे 2 हात गेले, आणि हे मी सगळं कशासाठी केलं तर तुमच्या लोकांसाठी, मी देशासाठी केलेलं आहे. आणि तुम्ही जर मला असे वागवणार असाल तर मी हे कशासाठी केलं असा मला प्रश्न पडला होता मगाशी. पण आता तुम्ही सगळ्यांनी जो मला मान दिला तेव्हा मला कळलं की मी खरंच देशासाठी जे केलं त्याच्यासाठी मी खरंच मला अभिमान आहे देशाचा आणि तुमचा.
असं सांगितलं. सांगायचा मतलब काय की आपल्याला सैनिकाबद्दल कृतज्ञता नाही आहे. आपल्याला काय फक्त आपल्याला एन्जॉय करायचं असतं. एन्जॉय, आयुष्य एन्जॉय केलं की झालं. गरिबांबद्दल पडलेलं नाही आपल्याला, घरी जे काम करतात त्यांच्याबद्दल पडलेलं नाही आहे, ड्रायव्हरबद्दल पडलेलं नाही आहे, कोणाबद्दलही पडलेलं नसतं. आपण आपल्या स्टेटसमध्ये असतो. या स्टेटसला काही अर्थ नसतो, लक्षात ठेवा. म्हणून सर्व आहेत म्हणून तू आहेस हे लक्षात ठेवायचं. सर्व आहेत म्हणून तू आहेस. म्हणून सर्वांबद्दल कृतज्ञता बाळगणं हे तुझं कर्तव्य आहे. पुण्याला एक मोठे बिझनेसमन जुबेर पुनावाला म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांची गोष्ट सांगतात. त्यांचा ड्रायव्हर गंगा दत्त म्हणून, त्यांनी त्याची आयुष्यभर चाकरी केली लहानपणापासून ते मरेपर्यंत. जेव्हा त्याचं निधन झालं तेव्हा पुनावाला मुंबईमध्ये कुठेतरी मीटिंगमध्ये होते. त्यांना जेव्हा ते कळलं त्यांनी सगळ्या मीटिंग कॅन्सल केला आणि हेलिकॉप्टरनी ते परत आले पुण्याला आणि सगळ्यांना सांगितलं थांबा, मी येईपर्यंत करू नका काय. आल्यानंतर त्यांनी ज्या गाडीमध्ये, जी लिमोझिन होती, ज्या गाडी त्यांनी आयुष्यभर चालवून त्याला सर्व्हिस दिली, ती गाडी सुशोभित केली. त्या गाडीमध्ये त्याला ठेवलं, स्वतः चालवत ते स्मशानापर्यंत गेले. लोक अचंबित झाले. एका ड्रायव्हरसाठी एवढा मोठा बिझनेसमन एवढं काम करतो बघितल्यानंतर सगळे चार्ज झाले. पण मी चार्ज झालो नाही, कारण तो एवढा मोठा बिझनेसमन का झाला? कारण तो कृतज्ञ आहे म्हणून झाला. हे लगेच आपल्याला कळलं पाहिजे. जेव्हा जेव्हा माणसं मोठी होतात आणि टिकतात त्या मोठ्यापणाला, मोठे होऊन पुन्हा पडलेले बरेच बघितलेत. मोठे होतात आणि खाली पडतात हे आपण बरेच बघितलेले आहेत. पण मोठे होऊन तिकडे टिकतात ते फक्त कृतज्ञ आहेत म्हणूनच टिकतात, हे लक्षात ठेवायचं. म्हणून एक लक्षात ठेवा, जे जे आपल्याकडे आहे ना आणि जो जो आपल्या जवळ आहे, मग ती वास्तू असू दे, वस्तू असू दे, कुठलीही गोष्ट असू दे, त्याच्याबद्दल कृतज्ञ राहा. वस्तूबद्दल सुद्धा कृतज्ञ राहा, हे मी नेहमी सांगत असतो. कारण वस्तूबद्दल कृतज्ञ राहिली तर ती वस्तू वाढते तुमच्याकडे. वस्तू वाढते म्हणजे आहे त्याच्याबद्दल जर तुम्ही कृतज्ञ राहाल तर आहे ते वाढत जातं. पैशाबद्दल जर कृतज्ञ राहाल, पैसे वाढतील, टिकतील, राहतील. कृतज्ञ राहिलं नाही तर तुम्हाला ते टिकणार नाही. मग आता कृतज्ञ राहायचं म्हणजे काय करायचं? कृतज्ञ, आभारी, थँक्यू हे नाही. कृतज्ञ हे तुमचं व्यक्त रूप पाहिजे. कृतज्ञता ही तुमच्या वागण्यातनं, बोलण्यातनं, करण्यातनं व्यक्त व्हायला पाहिजे, तरच ती कृतज्ञता. नाही तर आभारी आहे म्हटले निघून गेले, याला कृतज्ञता म्हणत नाही. थँक्यू म्हणायची सवय झाली लोकांना फक्त, पण त्याच्यातनं कृतज्ञता दिसत नाही. कृतज्ञता ही दिसली पाहिजे, असली पाहिजे आणि ती दिसली पाहिजे, दोन्ही आहे. असली तर दिसणार, नसली तर कुठून दिसणार? म्हणून आहे ते दिसलं पाहिजे. आणि कसं दिसलं पाहिजे? तुमच्या वृत्तीतनं, तुमच्या कृतीतनं, तुमच्या उक्तीतनं ही कृतज्ञता सतत व्यक्त व्हायला पाहिजे. ह्याची काळजी घ्या तुम्ही. कारण तुम्ही जर कृतज्ञता व्यक्त केली नाही तर त्या माणसाला कधीच कळणार नाही की तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली. मेल्यानंतर आपण खूप गुणगौरव करतो. मेल्यानंतर श्रद्धांजली, तो बिचारा गेलेला असतो, ऐकायला नसतो, आणि मग त्याच्याबद्दल आपण खूप मोठमोठ्या गोष्टी करतो. काय उपयोग? मरण्याच्या अगोदर करा, त्याला पण आनंद होईल आणि तुम्हाला पण कृतज्ञता व्यक्त केल्याचा आनंद होईल. म्हणून जे काही करणार ते मरण्याच्या अगोदर करा, मेल्यानंतर करू नका. मेल्यानंतर त्याला काय आवडतं ते गोडधोड करतो आपण, मरायच्या अगोदर गोडधोड करत नाही. आईवडिलांना मरायची वाट बघू नका. जे काय बोलायचं ना ते चांगलं बोला आणि व्यक्त करून दाखवा. मग ते कृतीतनं पण व्हायला पाहिजे. आता त्या पुनावाल्यांनी कृतीतनं दाखवलं की मी किती त्याच्यासाठी कृतज्ञ आहे. ते त्यांनी त्याच्यासाठी सगळं केलं होतं. त्याची मुलं CA झाली, मुलगा पण चांगला झाला, सगळी मदत त्यांनी केली होती. कारण ह्याला म्हणतात कृतज्ञता, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या घरचा ड्रायव्हर असू दे, काही लोक ड्रायव्हरला म्हणजे
काय म्हणतात किंमत देत नाहीत. आमच्या सोसायटीमध्ये बघितलेलं आहे, जेवायला त्यांना बाहेर जिन्यामध्ये बसवतात, आतमध्ये पण बसवत नाही. काय स्वतःला समजतात. म्हणून लक्षात ठेवा, आपण जे वागतो ना, आपण सहज वागतो जीवनविद्येमधली माणसं. म्हणून आपल्याला बाहेर काय वागतात ते माहीत नाही पडत, बाहेर कसे वागतात ते बघायला पाहिजे. मी चाट झालो, त्या माणसाला जिन्यात बसून जेवायला वाढलं. अरे जरा आतमध्ये बसलं असतं काय तुझं घर खराब झालं असतं का? सांगायचा मुद्दा काय माहिती आहे, आपण लोक जे जीवनविद्यामध्ये आहेत, त्यांना सद्गुरूंचं नॉलेज मिळालेलं आहे, ते आपण खूप बरे आहोत. लक्षात ठेवा, आपल्याला या गोष्टी चालतात जगात ते पण माहीत नाही. म्हणून पण आपण बरे आहे म्हणजे खरे नाही, लक्षात ठेवायचं. आपल्याला वाटतं आपण बरे म्हणून सगळे खुश झाले, तरी आपण खरे नाही. लक्षात ठेवा, खरे म्हणजे सतत सतत शब्द महत्त्वाचा आहे. सतत स्मरण, सतत कृतज्ञ राहणं, याला खूप महत्त्व आहे. तरच तुम्ही मोठे व्हाल, तरच तुम्ही यशस्वी व्हाल, नाही तर तुम्ही यशस्वी होणार नाही. आपल्याला वाटतं काय, आपण काही लोकांना यशस्वी झालेलं बघतो, पण ते कायमचे यशस्वी नसतात आणि ते सर्वांगाने यशस्वी होत नाही. हे महत्त्वाचं आहे. सर्वांगाने यशस्वी होणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे आरोग्य पण आहे, तुमच्याकडे कुटुंब पण सुंदर नांदतं आहे, तुमची मुलं मोठी होत आहेत, तुमचा धंदा चांगला होतो आहे. हे सगळं जेव्हा होतं ना, तेव्हा तुम्हाला खरी आनंद असतो, खरा मजा असते त्याच्यामध्ये. म्हणून देशासाठी कृतज्ञ राहा. म्हणजे काय करा, नुसतं देश हमारा है, देश हमारा है म्हणून नाही चालत. देशाची संपत्ती आपण जर राखली तर आपण देशाची कृतज्ञता व्यक्त केली. म्हणून कुठलीही वस्तू जेव्हा तुम्ही नीट वापरत नाही, तेव्हा तुम्ही त्या वस्तूबद्दल कृतज्ञ आहे म्हणून समजा. बघा, मी किती लहान लहान गोष्टी सांगतोय. आपलं अभ्यासाचं पुस्तक आपण जर नीट नाही वापरलं तरी आपण त्या पुस्तकाबद्दल कृतज्ञ नाही. म्हणून पैसा नीट वापरला पाहिजे. उगीच वाटेल तसा वेस्ट पण करायचा नाही आणि चिकूसारखं वागायचं पण नाही. पैसा खर्च करण्यासाठीच असतो, हे मान्य, पण ह्याचा अर्थ पैशाची किंमतच नसते काही लोकांना, तसं उपयोग नाही. म्हणून पैशाची किंमत करायला शिका, पैशाला व्हॅल्यू द्यायला शिका. पैसा भरभरून तुझ्याकडे येईल, भरभरून येईल. कुठल्याही वस्तूची तुम्ही जर कृतज्ञ राहाल म्हणजे ती वस्तू नीट वापरा, पाणी नीट वापरा, पर्यावरण जपा, अन्न नीट वापरा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा नीट वापरता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने देशासाठी कृतज्ञ आहात, नाही तर कृतज्ञ नाही. आज आपण जे बिझनेस करतो तो बिझनेसमन देशासाठी कृतज्ञ कधी म्हणू आपण, त्यांनी आपलं जे प्रॉडक्ट आहे हे जर चांगलं बनवलं, त्याच्यामध्ये कुठलीही भेसळ गेली नाही आणि लोकांपर्यंत पोचवलं, तर तो खऱ्या अर्थाने समाजाचा कृतज्ञ आहे, देशाचा कृतज्ञ आहे. म्हणून कृतज्ञ हे नुसतं बोलण्यात नाही आहे, लक्षात ठेवा. कृतज्ञ हे आपलं व्यक्त व्हायला पाहिजे. आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचे बरेच मार्ग सद्गुरूंनी सांगितले. पहिली गोष्ट, कौतुक करा. जो तुमच्यासाठी एवढंसं करतो त्याचं एवढं कौतुक करा. एवढं कौतुक केलं की तो आणखीन करतो, लक्षात ठेवा. कौतुक करत चला. दुसऱ्यांबद्दल, दुसऱ्यांना शुभेच्छा देत राहा आणि दुसऱ्यांसाठी मदत करा, लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा मदत करता लोकांना तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने त्याचं कृतज्ञता व्यक्त करता. म्हणून कृतज्ञता हा शब्द एवढूसाच आहे, 4 अक्षरी, पण त्याचा पर्स्पेक्टिव्ह खूप मोठा आहे, व्यापक आहे, खूप व्यापक आहे. म्हणून तुमचा जो हेतू असतो, सद्गुरू म्हणतात तुम्हाला डॉक्टर कशासाठी व्हायचं, डॉक्टर कशासाठी व्हायचं आहे, समाजाचं आरोग्य राखण्यासाठी. हे हेतू पाहिजे. पैसा आपोआप मिळेल. पैसा कमवण्यासाठी बिझनेस नाही करायचा. बिझनेस हा प्रॉफिटसाठी करतो आपण. आपलं नेहमी लॉस काय आणि प्रॉफिट काय याच्यामध्ये आपण असतो. पण हा बिझनेस कशासाठी करायचा असतो, देशाची प्रगती. हा हेतू एवढा मोठा असेल तर तुमचा बिझनेस मोठा होतो, हे लक्षात ठेवा.
हे सगळं तुमच्यासाठीच आहे. असं नाही की तुम्ही कोणा उपकार करताय. पॉलिटिकल लीडर्स यांचा हेतू काय पाहिजे की मी समाजाची सेवा करणार, समाजाला मी जे काय पाहिजे ते चांगलं चांगलं देणार. हा हेतू असेल तर तो खऱ्या अर्थाने राजकारण करतो. नाहीतर राजकारणाचा अर्थ वेगळाच झालेला आहे हल्ली. हल्ली राजकारण म्हणजे एकमेकांचे पाय खेचणं म्हणजे राजकारण. याला राजकारण समजून सद्गुरू म्हणत नाही. सद्गुरू राजकारण म्हणजेच समाजकारण म्हणतात. आणि हे करण्यानेच तुम्ही आनंदी आणि सुखी व्हाल. नाहीतर मोठे व्हाल, जेलमध्ये जाल, नाहीतर UK ला जाऊन बसायला लागेल. सुखी होणार नाही तुम्ही, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही पॉलिटिकल लीडर होऊन तुम्ही किती मोठे झाला तरी तुम्हाला जर सर्वांगाने सुखी व्हायचं असेल तर तुम्हाला ज्यांनी निवडून दिलं त्यांच्यासाठी तुम्ही सतत कृतज्ञ राहायला पाहिजे. कृतज्ञ. आणि ही कृतज्ञता व्यक्त कशी करायची? प्रत्येकासाठी काम करायचं, प्रत्येकाला मदत करायची. ह्यांनी जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्याचे बरेच मार्ग आहे. तुम्हाला कितीतरी मार्ग आहे. लोकांना नुसतं चांगले 2 शब्द बोलले तरी लोक खुश होतात. तुम्हाला काहीच करता येत नाही तर एक शुभ इच्छा तर करता येते की देवा तुझं ह्याचं भलं कर, एवढं तर म्हणता येतं. पण ते पण आपण म्हणत नाही. म्हणून सद्गुरूंनी ज्या ज्या साधना दिल्यात तुम्हाला त्या सर्व साधनांचं सार हे कृतज्ञता आहे, लक्षात ठेवायचं. विश्वप्रार्थना का म्हणायची? सद्गुरू म्हणतात विश्वप्रार्थना हे जीवनविद्येचं सार आहे. पण त्याच्याही अगोदर कृतज्ञता हे सार आहे. आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचं साधन म्हणजे विश्वप्रार्थना आहे. कृतज्ञता व्यक्त करण्याचं साधन म्हणजे विश्वप्रार्थना आहे. कारण विश्वप्रार्थनेमध्ये काय आहे? सर्वांचं भलं आहे. आणि हे का करायचं? कारण सर्वांमुळे मी आहे. सर्वांमुळे मी आहे, मी जगू शकतो, मी आहे, हे जेव्हा तुम्हाला पटतं आणि हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा सर्वांचं भलं होऊन म्हणणं हे आपलं कृतज्ञता व्यक्त करण्याचं साधन आहे. हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपल्याला जगण्यासाठी बरेच लोकांचे हातभार लागत असतात. निसर्गाचा पण हात लागत असतो आपल्याला जगण्यामध्ये, लक्षात ठेवा. निसर्गाचा पण हात असतो. निसर्गाशिवाय आपण जगू शकत नाही. कारण आपल्याला हवा, अन्न आणि पाणी या 3 ज्या मूलभूत गरजा आहेत त्या बाहेरूनच येतात, निसर्गामधनं. त्या तुम्हाला कुठूनच मिळणार नाही. या सगळ्या बाहेरूनच मिळणार, निसर्गाकडनं. म्हणून निसर्गावर आपण प्रेम केलं पाहिजे. निसर्गावर प्रेम केलं पाहिजे. मग निसर्गावर प्रेम करायचं म्हणजे काय? अन्नाचा नाश नाही करायचा. पुण्याला एक हॉटेल आहे, त्यांनी मस्त एक पाटी लिहून ठेवलेली आहे, 250 रुपये थाळी असं लिहून ठेवलेलं आहे. आणि थाळी स्वच्छ करून म्हणजे काही न सांडता ती थाळी जर तुम्ही दिली तर तुम्हाला 30 रुपये डिस्काउंट. 30 रुपये. काय सुंदर आयडिया आहे, मला खूप आवडली. डिस्काउंटची आयडिया आवडली, पनिशमेंटची आयडिया नाही आवडत. उलटं पनिशमेंट ना. 225 रुपये थाळी नीट नाही केली तर 50 रुपये दंड. दंड म्हटलं की माणूस चिडतो. दंड म्हटलं की माणसाला आवडत नाही सर्वसाधारणपणे. डिस्काउंट आवडतो. म्हणून ही आयडिया त्यांनी केली. म्हणून एक लक्षात ठेवायचं, निसर्गावर प्रेम करायचं म्हणजे काय करायचं? निसर्गाची कृतज्ञ राहायचं. आणि कृतज्ञ राहायचं म्हणजे काय? निसर्गामध्ये ढवळाढवळ करायची नाही, निसर्गाला त्रास द्यायचा नाही. आज आपण निसर्गाला त्रास देतो, निसर्गामुळे जगतो आणि निसर्गाला त्रास देतो. ही आपली पद्धतच आहे. जो आपल्याला मदत करतो त्यालाच आपण त्रास देतो. कारण काय? 10 वेळा मदत केली ना, 11 वेळा नाही केली, गेला 12च्या भावात. 10 वेळा मदत केली विसरून गेला आणि 11 वेळा जे नाही मदत केली ती कायम डोक्यात ठेवून दिलं. किती लहान लहान गोष्टींनी आपण रुसवे आणि फुगवे करतो. किती लहान लहान. मला विचारलं नाही झाला, रुसला. मला पत्रिका दिली नाही, रुसला. माझं त्या पत्रिकेमध्ये नाव नाही टाकलं, रुसला. म्हणजे रुसायला आणि फुगायला आपल्याला काही कारण लागत नाही, कुठल्याही कारणाने. म्हणून लक्षात ठेवायचं,
की सद्गुरू हे जे कार्य करतायत, हे कार्य करताना सद्गुरूंनी सगळ्यांना पदं दिली, सगळ्यांना मान दिला. हा मान घेताना सुद्धा आपण सावध राहायला पाहिजे. हे जे मान देतात ना सद्गुरू, ते बघतात तुमची मान कशी आहे, तुमची मान किती ताठ आहे, ही बघायला सद्गुरू पदं देत असतात. म्हणून पदाला चिकटून नाही राहायचं. म्हणजे पदाला चिकटून नाही राहायचं दोन अर्थाने. पदाची अटॅचमेंट नसली पाहिजे. पद आहे, छान आहे, मी आहे तसाच आहे, मी फक्त त्या पदासाठी काम करतोय. भीष्मानी काम केलं होतं ना, त्या सिंहासनासाठी तो काम करत होता, तो सिंहासनावर बसत नव्हता. तसं आपण आपल्याला जी काही पदं दिली आहेत ना, ते पदं पासून लांब राहायचं आणि पदाला जे काही कर्तव्य आहेत ती कर्तव्य करत राहायचं. म्हणून पद गेल्यानंतर पद कमी होत नाही, लक्षात ठेवा. पद गेल्यानंतर सुद्धा ज्यांची पत राहते त्यांनी पद चांगल्या रीतीने भूषवलं असं होतं, लक्षात ठेवा. म्हणून एक लक्षात ठेवायचं की सद्गुरूंनी मान दिला आपल्याला, ही ताट करण्यासाठी नाही, वाकण्यासाठी दिली आहे. कायम वाकून राहा. मान वाकवता येईल ना जेवढी, तेवढे तुम्ही मोठे व्हाल, लक्षात ठेवा. म्हणून मला काही काही लोक म्हणतात, तुला कुठलीच गोष्ट पाहिजे म्हणून तू सांगत नाहीस. कुठली गोष्ट मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला असंच पाहिजे. चहा गाढ दिला तरी मी पिईन, नाही दिला तरी मी मागणार नाही. मला काही मागितलं तर आणून देण्यासारखं असतं सगळं. मी मागण्याचीच वाट बघत असतात लोक. काहीतरी माग बाबा द्यायला मला. जे देशील ते आनंदाने खाईन, जे मान देशील तो आनंदाने घेईन, नाही दिला तरी मी आनंदित राहीन. असं राहिलं ना तरच आपण सुखाने राहतो, लक्षात ठेवा. नाहीतर काय म्हणतात त्याला, आपण एकदा त्या पदाचं नको तेवढं महत्त्व आपलं महत्त्व वाढवलं तर काही मजा नसते. म्हणून आपण आहे ना, जितकं सर्वसाधारण राहाल तेवढं खूप छान राहाल, लक्षात ठेवा. परवा एक नाव मी विसरलो त्या माणसाचं, त्यांनी 3 इडियटमध्ये काम केलं. तो कोण, पारशी माणूस, बोमन इराणी. त्या बोमन इराणीचं त्यांचं चरित्रावर एक यूट्यूबवर लेक्चर आहे त्याचं. काय सुंदर लेक्चर त्यांनी दिलं आहे एकदम. म्हणजे मी इतके दिवस त्याला म्हणजे आपलं एक नुसता विनोदी नट म्हणून बघत होतो, पण त्यांनी ते लाईफ त्याचं सांगितलं, कसा मी लहान होतो आणि मी कसा मोठा झालो. आणि या सगळ्यामध्ये त्यांनी कृतज्ञता हा पकडून ठेवला होता. तो म्हणतो, मी आयुष्यामध्ये कधी कोणाला सही नाकारली नाही, ऑटोग्राफ नाकारला नाही. कारण काय होतं, आपण जेव्हा सेलिब्रिटी व्हायला लागतो तेव्हा लोकांचा एवढा गराडा होतो आपल्याकडे की आपण थकून जातो सगळ्या गोष्टी करताना. पण मी किती थकलो तरी मी एकालाही नाही म्हटलं नाही कधी. का नाही म्हटलं? कारण हे माझं भाग्य आहे. माझी ऑटोग्राफ घ्यायला येतं हे माझं भाग्य आहे. आणि हे भाग्य कोणामुळे मिळालं? या समाजामुळे मला मिळालेलं आहे. ही कृतज्ञता जर तुम्ही बाळगली ना तर त्याला कधीच प्रॉब्लेम येणार नाही आयुष्यामध्ये. म्हणून मला मग काही काही लोक म्हणतात, तुम्ही त्रास करून घेता जीवाला, लोकांसाठी तुम्ही जीवाला त्रास करून घेतात. मी जीवाला त्रास करून घेत नाही. मला त्यांनी एवढा मान देतात ना, ते माझं भाग्य आहे, लक्षात ठेवायचं. आणि त्या मानाचं योग्य सन्मान राखणं हे आपलं कर्तव्य आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून कृतज्ञता हा मोठा गुण आहे, लक्षात ठेवा. गुण 100% गुण मिळवण्याचा गुण आहे तो. तेव्हा हा विषय खूप मोठा आहे, हळूहळू मी सांगीन. पण आज मी जे महत्त्वाचं सांगितलं ते म्हणजे जो आहे त्याच्याबद्दल मी उद्या बोलीन. जो आहे म्हणजे जो आपल्या आतमध्ये आहे त्याचं सतत कृतज्ञतेने स्मरण करणं. जे आहे आपल्याकडे आहे म्हणजे काय, सगळं देवाने दिलं, चांगलं सगळं चांगलं दिलं आहे आपल्याला, त्याच्याबद्दल कृतज्ञ राहणं. ज्यांच्यामुळे हे मिळालं ते पण महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट ज्यांच्यामुळे मिळाली, म्हणून या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांचं कौतुक करतोय.
मगाशी पाटील साहेब म्हणाले काय आमचं कर्तृत्व करायची गरज नाही, पण आमची गरज आहे, ती तुमची गरज नाही आहे, आमची गरज आहे. आम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. म्हणून हा कार्यक्रमामध्ये 25व्या वर्षामध्ये आपण सर्वांचं कृतज्ञतेने कौतुक करतोय. कारण सर्वांमुळे आज हे आहे, आज जे कार्य चालले सर्वांमुळे चाललेलं लक्षात ठेवा. म्हणून सर्वांमुळे आपण आहोत, ज्यांच्यामुळे आपण आहोत यांचं सतत कृतज्ञतेने स्मरण करत राहणं हे खूप महत्त्व आहे. त्याच्यानंतर मी काय सांगितलं, जो आहे, जे आहे, ज्यांच्यामुळे आहे 3 झालं, आणि जे आपल्याला मिळवायचं आहे त्याचं पण ॲडव्हान्समध्ये ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. हे मी उद्या सांगेन काय ते. ॲडव्हान्स मिळण्याच्या अगोदरच थँक्यू म्हणा. हे एक नवीन टेक्निक आहे, लक्षात ठेवा. थँक्यू टेक्निक म्हणतात त्याला. म्हणजे काय, जे मिळायला पाहिजे तुम्हाला त्याचं अगोदरपासून तुम्ही त्याचं थँक्यू म्हणत राहा, ते मिळतील तुम्हाला. बघा, ते तुमच्याकडे येईल. म्हणून वस्तूचं पण सामर्थ्य आहे, लक्षात ठेवा. ह्या वस्तूचं सामर्थ्य अफाट आहे, पण वस्तूचं पण सामर्थ्य आहे, वास्तूचं पण सामर्थ्य आहे, सगळ्याचं सामर्थ्य आहे, लक्षात ठेवा. आणि हे सामर्थ्य जेव्हा तुम्ही ओळखाल, आणि हे सामर्थ्य ओळखायचं म्हणजे काय करायचं, त्या प्रत्येकाचं कृतज्ञता व्यक्त करणं. सचिन तेंडुलकर जेव्हा रिटायर्ड झाला, शेवटच्या मॅचला त्यांनी जाऊन पिचला नमस्कार केला, डोकं टेकलं पिचवर. त्यांनी सांगितलं, हे 22 यार्ड हे माझं आयुष्य आहे, या 22 यार्डनी मला आयुष्यात सगळं काही दिलेलं आहे, म्हणून मी त्याच्याबद्दल कृतज्ञ आहे. म्हणून माणसं उगीच मोठी होत नाहीत, हे लक्षात ठेवा. जी माणसं खऱ्या अर्थाने मोठी होतात, पैशानी म्हणत नाही, खऱ्या अर्थाने जी मोठी होतात ती माणसं कृतज्ञतेनेच मोठी होतात, लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जी गोष्ट वापरतो, मी नेहमी सांगतो, तुमचं जे हे असतं ना, काय म्हणतात, क्रिकेट खेळणाऱ्याने आपल्या बॅटचं कृतज्ञ राहिलं पाहिजे, टेनिस खेळणाऱ्याने आपल्या टेनिस रॅकेटबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे. लोक टेनिस रॅकेट मोडतात, चिडतात हरले की, आणि रॅकेट मोडतात. किती म्हणजे शहाणपणाचा अभाव किती असतो या लोकांमध्ये. म्हणून यांना नंतर भाव मिळत नाही, लक्षात ठेवा. काही लोक कायमचे भाव खात राहतात, कायमचे. म्हणून कृतज्ञता हा जो गुण आहे ना, हा आपल्या अंगामध्ये आपल्याला बाणवला पाहिजे, लक्षात ठेवा, बाणवला पाहिजे. आणि हा इतका सूक्ष्म विषय आहे, सूक्ष्म विषय, कारण आपल्या लक्षात येत नाही. हा क्षण पण आपल्यासाठी किती महत्त्वाचा हा आपल्या लक्षात येत नाही. हा क्षण जगतोय ना, हे मोठं आहे, त्या क्षणाची कृतज्ञता बाळगा. म्हणून क्षणाक्षणाला कृतज्ञतेने स्मरण करत राहा. मग उद्यापासून काय कराल, आजपासून सकाळी उठल्यावर डोळे उघडले म्हणून देवाचं कृतज्ञतेने स्मरण करा. उघडले बाबा, चला, नसते उघडले तर धावाधाव, तुझी नाही, लोकांची. जे जे आपल्याला मिळालेत ना, मुलगा असो मुलगी असू दे, मिळाली ना, खुश राहा. सर्व बाबतीत आपण खुश राहिलं पाहिजे. जे आहे त्याच्याबद्दल आपण खुश राहिलं पाहिजे, आनंदात राहिलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही कृतज्ञ राहताना, तेव्हा आपोआप तुम्ही आनंदात राहतात. कारण कृतज्ञतेमध्ये काय शक्ती आहे माहिती आहे का, आहे त्याचं स्मरण करण्याची शक्ती आहे, चांगल्याचं स्मरण करण्याची शक्ती आहे. म्हणून तुम्हाला एन्जॉय करता येतं. कारण आपण नेहमी काय करत असतो, नाही त्याचा विचार करत असतो, सतत आपण नाही त्याचा विचार करतो, म्हणून आपण कृतज्ञ राहत नाही कधीच. म्हणून आजपासून आहे त्याचा विचार करा, नाही त्याचा विचार करू नका. आहे त्याचा विचार करत राहिला, आहे त्याच्याबद्दल कृतज्ञ राहिला की नाही जे आहे ते सगळं तुझ्याकडे धावत येईल. हा एक मोठा सिद्धांत लक्षात ठेवा. नाही ते सगळं तुमच्याकडे येईल. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं कमी होणार नाही. कमी ही गोष्ट होतच नाही तुमच्यामध्ये. कारण आहे याच्यामध्ये ॲबंडन्सचा भाव आहे याच्यामध्ये ऐश्वर्याचा भाव आहे. मी जेव्हा आहे म्हणतो, माझ्याकडे आहे म्हणतो, तेव्हा आपण अंतर्मनाला आहे ही भावना देत असतो. आहे म्हणजे माझ्याकडे सगळं आहे.
मग ईश्वर काय म्हणतो, आणखीन घे चल. नाही नाही म्हणून म्हटलं की नाही म्हणतच राहा. म्हणून कधी नाही म्हणू नका कुठली आपल्याकडे नाही म्हणून. आहे त्याच्याबद्दल कृतज्ञ राहा, आहे त्याच्याबद्दल म्हणत राहा, माझ्याकडे आहे, हे माझ्याकडे आहे आणि हे आहे म्हणून मी देवाचा कृतज्ञ आहे, सद्गुरूंचा मी कृतज्ञ आहे असं म्हणत राहा. सद्गुरू तुम्हाला देत राहणार, मग देत राहणार. सद्गुरूंना द्यायचं असतं, तुम्ही घ्यायला रेडी नसता, इथे प्रॉब्लेम आहे. घेण्यासाठी तुम्ही रेडीच नाही आहे, कारण तुमची पाईपलाईनच बंद झाली आहे ना. कृतज्ञता हे पाईपलाईन ब्लॉक करण्याचं साधन आहे, लक्षात ठेवा. सद्गुरू आणि तुमच्यामध्ये एक पाईपलाईन असते, लक्षात ठेवायचं. ती पाईपलाईन दोन रीतीने चालत नाही. एक म्हणजे तुम्ही जेव्हा कृतज्ञ नसता, कृतज्ञ असता, तेव्हा तुमची ती पाईपलाईन ब्लॉक होऊन जाते आणि सद्गुरूंकडनं ज्ञान पण मिळत नाही, सद्गुरूंकडनं काहीच मिळत नाही, कारण पाईपलाईनच क्लोज, पाईपलाईनमधला फ्लोच बंद झाला. आणि दुसरे पाईपलाईन कधी चालत नाही, तुम्ही स्वतःला सद्गुरूंपेक्षा मोठे समजायला लागला की पाईपलाईन उलटी होते ना. पिंप वरती असेल तर पाणी खाली येणार ना. तुम्ही स्वतःचं पिंप वरती नेऊन ठेवलं तर पाणी वरती फ्लो होणार नाही. म्हणून तुम्हाला सद्गुरूंकडनं फ्लो पाहिजे असेल, ज्ञानाचा फ्लो पाहिजे असेल, सद्गुरूंकडनं संपूर्ण जे जे सुख, आनंद, यश या सगळ्यांचं जर फ्लो पाहिजे असेल, सद्गुरू देत आहेत, तुम्ही ब्लॉक करताय, लक्षात ठेवायचं. आणि हा ब्लॉक म्हणजेच कृतज्ञता. म्हणून सद्गुरूंना कृतज्ञता हे पुण्य, कृतज्ञता ही भक्ती, कृतज्ञता ही शक्ती, कृतज्ञता ही युक्ती, कृतज्ञता हे शहाणपण, कृतज्ञता हे चुंबक, कृतज्ञता हा गोंद, कृतज्ञता हेच शहाणपण, कृतज्ञता हेच पुण्य आणि कृतज्ञता हाच सुखाचा, यशाचा राजमार्ग आहे, हे लक्षात ठेवा. आज आपला वेळ झालेला आहे, ह्याच्यावर खूप बोलायचं आहे मला, कारण मला निरनिराळ्या रीतीने हा विषय पुढे न्यायचा आहे. तेव्हा उद्या मोठ्या संख्येने या. इथे जे काही मिळतं ना, हे जगात कुठेही मिळणार नाही, लक्षात ठेवा, कुठेही मिळणार नाही. तेव्हा तुम्ही उद्या रविवार आहे, तेव्हा मोठ्या संख्येने इकडे या. आता सद्गुरूंचे ग्रंथ हे बाहेर ठेवलेले आहेत, सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. 2 दिवसाच्या उत्सवामध्ये काही सांगता येत नाही जास्त, पण सर्व काही या ग्रंथामध्ये आहे. तेव्हा एक ग्रंथ जर तुम्ही घेतले आणि याचं ज्ञान घेतलं तर तुम्ही खऱ्या अर्थाने सुखी व्हाल. नंतर ही प्रार्थना, सद्गुरूंचं सार म्हणजे प्रार्थना सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. हे प्रार्थनेचं मशीन तुम्ही तुमच्या घरात प्रत्येक खोलीत लावा, एका खोलीत नको, प्रत्येक रूममध्ये लावा. चिकूपणा करू नका याच्यासाठी. 5-4 काय रूम असतील तुमच्या, 4 सिनेमाची तिकीटं काढली समजा, कारण 200 रुपयाला एक तिकीट मिळतं. 4 तिकीटं काढतोच ना आपण लगेच सिनेमाला जायचं असेल तर 4 तिकीटं काढली समजून हे विकत घ्या आणि प्रत्येक घरामध्ये, रूममध्ये, ऑफिसमध्ये जिथे शक्य असेल तिथे लावून ठेवा. हळूहळू ही प्रार्थना तुमच्या मुखामध्ये येईल आणि तुमचं आयुष्यच बदलून टाकेल. म्हणून मी पुन्हा एकदा चारकोप शाखेचे कृतज्ञतेने मी त्यांचं स्मरण करतो. त्यांनी हा जो भव्य दिव्य उत्सव करायचं ठरवलं, त्याच्यामागे त्यांची जी थीम आहे कृतज्ञतेची, मला खूप आवडली. कारण कृतज्ञते हे माझ्या अगदी हृदयाच्या जवळ असतं. कृतज्ञता हा माझा सगळ्यात आवडता विषय आहे, कारण कुठलीही गोष्ट कृतज्ञतेशी जोडता येते. म्हणजे ईश्वर स्मरणापासून ते यशाचं शिखर कसं सांगते, प्रत्येक गोष्टीचा संबंध हा कृतज्ञतेशीच येत असतो. म्हणून कृतज्ञतेने माणसं कशी जोडता येतात, कृतज्ञतेने कौटुंबिक सौख्य कसं निर्माण करता येईल, कृतज्ञतेने मुलं कशी चांगली होतील, सगळ्यांना एकच गोष्ट कारणीभूत आहे, ती म्हणजे कृतज्ञता. म्हणून कृतज्ञता हा यशाचा, सुखाचा, जीवनाचा पासवर्ड आहे. हा पासवर्ड उघडायचा प्रयत्न उद्या करूया. आणि मी आता इथेच थांबतो. धन्यवाद दादा. तज्ज्ञ आहातच,
सुज्ञ व्हा हे एक सूचक विधान दादांनी प्रबोधनातून केलं. दादांच्या प्रबोधनानंतर शब्द अपुरे पडत आहेत, म्हणून टाळ्यांच्या गजरात त्यांची कृतज्ञता व्यक्त करूया.